चल सागर चल हॅपी जर्नी. चल बाय. तर शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आज चाललो आहे मी शिर्डीला, सागरच्या घरी आलेलो. तर सागर तर त्याच्या लग्नामध्ये बिझी आहे, लग्नाचं कामं चालले त्याच्या. तर त्याच्या नेहालला विचारलं, नेहाल गेला कामाला. नेहाल बोला ठीक आहे जाऊ आपण. तर दुपारी निघणार आहे आम्ही. तो बोला दुपारी मी निघतो कामावरून आणि मग तिथून मग विरार स्टेशनला भेटणार आहे आम्ही. मग तिथूनच आम्ही त्याच्या घरी जाऊ, कपडे वगैरे घेऊ आणि मग निघू. आता चाललो आहे मी माझ्या घरी. तर सगळं रेडी करू आणि मग निघू. तर चला, माझी ब्लॅक ब्युटी इथं उभी आहे, तिला घेतो. हिला आज आराम आहे. आता जाणार आहे आम्ही नेहालच्या गाडीने. तर चला निघतो, भेटतो तुम्हाला घरी डायरेक्ट. तर चला, आता माझी तयारी पण झालेली आहे. ऑलमोस्ट माझी पॅकिंग झालेली आहे. आता निघतो विरार स्टेशनला. विरार स्टेशनला नेहाल येतो आहे. नेहालची मग घरी जाऊन गाडी घेऊन मग आम्ही निघू शिर्डीसाठी. तर पूर्ण व्हिडिओ बघा, असेच सोबत राहा. तर चला निघूया. तर चला, आता विरार स्टेशनला पोचलो आहे. तर हा भाई बसला इथे बघा. हो सेठ, हाय, कैसा लगा प्लॅन आपला? शॉकिंग. अचानक मधला प्लॅन ठरला आम्हाला आणि आता तो सक्सेसफुल होतोय. काय बोलतो? अजून स्टार्ट तर करू दे रे बाबा. तर झाला. तर चला आता नेहालच्या घरी जातो. त्याचे कपडे बिपडे काय घ्यायचे आहेत का तुला? असंच राहायचं आहे? घ्यावं लागेल ना बाबा. 14 डिग्री टेम्परेचर शिर्डीला. तर चला कपडे वगैरे घेतो आणि मग निघूया आपण. भाई आजकल बहुत शॉकिंग ट्रिप निकाल रहा है भाई. जेब का ख्याल कर, हम लोग गरीब रास्ते पे आ जाएगा. मैं भी आज गरीब हो गया, तभी भी साईं बाबा बुला रहे तो अपने को जाना ही पड़ेगा. चलो चलते हैं, अभी आया है जुबान पे बात, तो जाके आते हैं इसी बात में. तर चला निघूया. चलो पैकअप करते हैं, फिर मिलते हैं ऑन द व्हीकल. नेहालच्या बिल्डिंगच्या खाली पोचलोय. आता नेहालचा एंट्री दाखवतो किती आहे ते बघा. खोली टाइप आहे एंट्री आप. चला. वाटतं ना मॉलमध्ये घुसतो आपण. मॉलमध्ये याला एवढा चालत जाईल तर विरार ते चर्चगेट पोहोचेल. खूप फेकला सरे. जास्त झाला बाई, एवढा आतमध्ये. आता पार्किंग लाव. भाई ही गाडी मला चालवायची आज. हाईट पोचेल ना? पोचवायलाच लागेल. नेहाल, हाईट पोचेल का माझी? का हिल्सवाला शूज वापरून पोचेल. हिल्सवाला लेडीज शूज घालावं लागेल. अरे राहू दे ना, निघायचं लगेच. सो लेट्स गो होम, डू पॅकअप एंड लीव. तर चला, वगैरे पिणार का? हां कॉफी पिऊया आणि मग निघूया. हां हां बॉक्सला आहे. ए आधी चला आली. दाब 17 दाब. 17. आता आपण उडूया 17 माला. काय वाजतो करा लिफ्ट मध्ये? नाही, आता नाही वाजत आहे. सो कैसा लग रहा है सरप्राइज ट्रिप? खतरनाक. बोला और ट्रिप चालू. आणि म्हणजे सरप्राईज असं झालं की अचानक ठरलं. अचानक अरे ख्याल कब आया मतलब तेरे मन में? अरे मैं रील्स देख रहा था, काम करते रील्स देख रहा था. हाँ, तो सब रील्स साईं बाबा की आ रहे थे. इंस्टाग्राम वालों सुन लो, इसके अकाउंट पे रील्स मत भेजो, नहीं तो मेरा बैंक अकाउंट खाली करवाने लगे. तर चलो भाई पहुंचे
ते लोकांना पाणी देतात एक नंबर ते आणि त्यांचं पाणी वाचलेलं पाणी इकडे देतात ते पाणी करते रहोगे भरते रहोगे यहाँ पे छोड़ाओ आप थोड़ा आता बॅग लावायचं बंदोबस्त करतोय चला कारण की कंटिन्यू बॅग घेऊन नाही बसू शकत तर पाठी बांधावंच लागेल क्या दुखेगा भाई कंटिन्यू लगाया तो नोटी हो रहा है नोटी हो रहा रोहन भाई का सपोर्ट होगा तो अपन लगेज सिस्टम बना सकते हैं इसके अंदर अगर सरप्राइज ट्रिप करेगा तो अपन कैसे बनाएगा गरीब और गरीब चलिए ठीक है गिरे नहीं है अरे भाई नहीं गिरेगा एकदम फट्टा है एकदम फिट बांध रहा है तो कैसा गिरेगा मिनी सेटअप रेडी ही मला गाडी आज चालवायची माझी हाईट पोचणार का बघूया बसून दाखव हां हां एकदम बसून दाखव बघतो पकड हे पण पकड हां गाडी पण पकडू आज बघूया ये तुमसे ना हो पाएगा उचल रे पहिला तर आज चालवायची आहे गाडी बघूया हे बघा टाचांवर पोचते टोपावरती बघूया चला जमतंय का आज चालवायला तर खूप वजन तर आता सध्या तर नेहानं चालवतो कारण की इथून बाहेर पडायला पाहिजे पटकन तर चला निघतो चला आता विरार हायवेला पोचलो तिथून लेफ्ट मारतो वज्रेश्वरी साईडला जायला वज्रेश्वरीवरून अंबाडीवरून रोड घेणार डायरेक्ट शहापूरच्या रोडला तर बघूया इथं ट्रॅफिक चालू झाली रोड खराब आहे ना म्हणून तर चला आता पेट्रोल भरून झालेलं आहे एक छोटासा दुसऱ्या मशीन साईडला जाऊया चला आता पकडू वज्रेश्वरी रोड विस्तार फाटाला आता पोचलोय तिथून आम्ही घेतला हा रोड लय खराब आहे आता पहिला तरी मस्त होता खूप मस्त गाड्या चालायच्या आता इतका खराब झाला आहे ना रोड जमवत पण झालं हे पकडले पाय बॅग हा काहीतरी लिहिलेलं 16 किलोमीटर वगैरे ओव्हरची कशी पण वाट लावून ठेवली आता आम्ही पोचलोय वज्रेश्वरी मंदिराकडे हे बघू शकता हे वज्रेश्वरी मंदिर आहे तर चला आता इथून ते अंबाडी आणि इथून हा रस्ता जातो आपला 7 कुंड्या असतात ते गरम पाण्याचे तिथून आणि हा सीधा आपल्याला अंबाडीला जायचा रस्ता आणि
तिथून मग आपल्याला हे शहापूरचा रोड पकडायचा आहे. होता स्टार्टिंगला थोडं ट्रॉफिक भेटलं, त्यानंतरला मग रस्ता चांगला होता, मध्ये मध्ये थोडा खराब होता, पण आता बघू ह्याच्या पुढे कसा आहे रोड. मागे एकदा आलेलो तर अंबाडीपासून रोड चांगला बनवलेला आहे, तर तिथं आता आपल्याला चला आता अंबाडीला पोचत आलेलो आहे. तर रोडची इथे कामं चालू आहेत म्हणून खूप स्लो ट्रॉफिक भरपूर भेटते. आता इथून रोड थोडा चांगला आहे. तर बघू आता हे आहे अंबाडी मार्केट आहे. हा वरती गेला आहे, लेफ्ट साईडला गेलात तर वाडा, राईट साईडला गेलात तर भिवंडी, आणि सरळ गेला तर आपल्याला तो शहापूरचा रोड भेटेल. तर चला हा पूर्ण मार्केट एरिया अंबाडीचा. आणि आपल्याला आता जायचं सरळ. इथून रोड खाली भेटेल आपल्याला, कारण की लास्ट टाइम मी आलो ना अर्ध्यावरून, तर रोड चांगला बनवलेला आहे. इथपर्यंत थोडा ट्रॉफिक असतं, तिथून मग पुढे खाली रोड. तर चला आता शहापूर रोडला पोचलो. हा आहे शहापूर रोड, आणि आम्ही थांबलो आहे प्रांजल हॉटेलला चहा पितो, कारण की जेवू नाही शकत. 8:30-9ला जेवू, माझा उपास आहे. तर चाय पिऊन आपण पुढे कंटिन्यू करू. एखाद वेळ कासाराला थांबून मग चाय पिऊ, जेवू. मग आता चाय पितो आहे. गाडी तिथं कैसा लगा रोड? बहुत परेशान करने वाला. नाही, रोड तसा आपल्याला अंबाडीवरून इथपर्यंत चांगला भेटला. मस्त बनवला आहे रोड, खूप छान बनवला आहे रोड. मध्ये मध्ये पॅचेस आहेत बस, बाकी आता ते मला तर वाटतं आता थोड्याच दिवसात तो अजून छान बनवते रोड. फक्त वज्रेश्वरी रोड खूप खराब झाला आहे, बाकी पुढचा रोड चांगला आहे. अंबाडी ते शहापूरपर्यंतचा रोड चांगला आहे. तर आता आमचं असं डिसाईड झालं आहे की चाय नाही पित आहे आम्ही, आता जेवतो, कारण की माझा उपास आहे. तर भूक पण लागलेली आहे, उपास सोडतो इथेच, आणि मग पुढे जाऊन आता कंटिन्यू करणार. तर बघू सिन्नर वगैरेला पोचून मग परत थोडासा ब्रेक घेऊ, चाय वगैरे पिऊ, आणि मग तिथून मग कंटिन्यू करू. तर मला तर असं वाटतं किती वाजतील रे एखाद वेळ? सकाळ होईल वाटतं. नहीं 11-12 बजे तक पहुँच जाएंगे. अच्छा, अगर भाई कंटिन्यू बैठ लिया तो डिपेंड ऑल ऑन योर. ते पण आहे, कंटिन्यू बसलं तर बघू 12-1 वाजेपर्यंत मग परत 6 वाजता लाईनीत लागावंच लागेल, कारण की उद्या संडे असल्या कारणाने खूप गर्दी असणार. तर 6 वाजताच्या हिशोबाने आम्हाला 5 वाजता उठा. 3-4 तासाची झोप इनफ आहे, पण झोप आली पाहिजे. तर आता जेवतो आहे आणि मग निघतो. तर चला आता जेवून झालेलो आहे, आता काहीतरी गोड घेतो. गोड काय घेऊ? गोड हे कसं आहे? कुठे करू? चिक्की आहे बटर चिक्की आहे. गोड खाऊया जरा. यो रोहन भावा आपला परत फ्रेममध्ये स्वेटर घालताना भावाला थंडी लागलेली आहे. आता थंडी चालू ठंडी आहे, तर तयारी चालू. क्या टेम्परेचर रहेगा यहाँ पे? तो घर पे इन्फॉर्म कर दिया. इथं थंडी चालू झाली आहे, तर बघू आता कसं सगळं. रोहन भाई का सरप्राइज ट्रिप बहुत भारी पड़ रहा है मेरे को. काय को रे? ऑफिस से जल्दी आना पड़ा, हाँ खाना जल्दी खाना पड़ा, सोना लेट पड़ेगा, सोना लेट पड़ेगा, उठना जल्दी है. सरप्राइज सरप्राइज सरप्राइज. सो कैसा है अभी तक का ट्रिप अब तुम्हारा रोहन? एकदम मस्त. आता कंटिन्युअसली काय जेवण अच्छा था इसका, जेवण अच्छा था. हां
जेवण मस्त होतं. मेरे को पापड़ के साथ कैसा लगा, रोटी बहुत चपाती बहुत कड़क था एकदम. चपाती होती ना ती जरा कडक होती, तर असं वाटत होतं पापड खातोय. पापड़ तर नाही दिलं रे. हा ते पण आहे. नाही तर- येऊ का रोटीचा. तर चला निघूया आता आम्ही. सो लेट्स बॅक टू आता रोड. सिन्नरला भेटू आपण डायरेक्टली चहा प्यायला. चहा पिण्यासाठी. तर चला, तुम्हाला पण एक चहा continuously देऊ. निघणार. तुम्हाला पण एक चहा देऊ आपण. मला पण चाय पाहिजे. चला चला मित्रांनो, फायनली आता सिन्नरला पोचलो आहे. तर खूप थंडी आहे इथे, हे बघा. टेक्नॉलॉजी का यूज कर रहे हैं. सिन्नरला पोचलो आता. इथून 57 किलोमीटर दाखवत आहे. 57 या 55 किलोमीटर. तर कॉफी पिऊन किंवा चाय पिऊन आता निघतोय. थंडी असल्या कारणाने एक जरा ब्रेक घेतला आहे. तर पुन्हा चालू कर. कॉफी बनते आपली इथे. तर चला आपली कॉफी बनते, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. काय बोलतोय भाई, कैसी थंडी लग रही है. दुखी दुखी वाली. क्या प्लान था? 10 बजे 9 बजे पहुंचेंगे, सोएंगे, सुबह उठेंगे. 10 बजे किधर तो अभी? 10 कितना बजे नहीं है अभी तक. कितना बजे. 10:36. अरे अजून अजून सिन्नर सिन्नरमध्येच आहे. अजून कितना 1-1.5 घंटा पकडना. 50 किलोमीटर है ना. हाँ. 100 की स्पीड में आधा घंटा पहुंचेंगे. उड़ा के लेके जाने वाला. प्लेन बनाएंगे बाबू. प्लेन बनाएंगे प्लेन. तर पकडा, 1-1.5 तासात पोचू. शिड्या तिथे जाऊन परत रूम शोधा, मग परत झोपा. 2 तासाची झोप होणार आहे पूर्ण मला तर वाटतं. मग त्याच्या पुढे मग लवकरात लवकर दर्शनाला जावं लागेल. तर चला आता कॉफी पिऊन निघालो आहे. आता कंटिन्युअसली शिर्डीलाच पोचू. आता 60 किलोमीटर सांगितलं इथं काकाने, आणि हे दादा भेटले. खूप छान त्यांनी मोटिवेशन दिलं. त्यांनी कॅमेरा बघितला माझा आणि त्यांनी बोलला ब्लॉगर आहे का, तर मी बोललो नवीनच चालू केलेला आहे ब्लॉग. तर बोललो ते बोलले असंच करत राहा, चांगलं. त्यांचं पण चॅनल आहे, त्यांनी पण नाव सांगितलं. त्यांचे पण आता व्हिडिओ बघेल. फक्त फिर म्हणा. तर खूप चांगलं वाटलं. त्यांनी चांगलं मोटिवेशन दिलं की असंच करत राहा पुढे, आणि म्हणजे कंटिन्यू कर तसं. तर खूप चांगलं वाटलं. तर चला आता निघतो पुढे. तर हा सरळ रोड आहे. जाईल 1-1.5 तास जाईल आता आम्हाला पुण्याला. तर चला मित्रांनो, फायनली पोचलो आहे शिर्डीला. तर आता रूम शोधतो आहे. जवळपासच रूम भेटला तर बरं आहे. तिथे सगळ्या हॉटेल्स पण खूप कॉस्टली असतील. तर बघू, जवळच बघतो जेणेकरून लवकर आपल्याला सकाळी. इधर जाके आते हैं. पिछली गली कोणता वाला. One day later. शुभ सकाळ मित्रांनो. आता सकाळचे वाजले 6. रात्री आम्हाला खूप लेट झाला रूम शोधता म्हणून आम्ही मग व्हिडिओच नाही केला. डायरेक्ट इथं खूप फिरून रूम भेटला. मग रूममध्ये आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. तर आता सकाळी झाले 6. लेट झालं आहे. 5:30ला निघायचं होतं, पण 6 वाजले. कारण की आता लाईन चालू. आज विकेंड आहे म्हणून खूप गर्दी असणार आहे तर बोलत होते. तर चला आता निघूया लवकरात लवकर. जेवढं होतं लवकरात लवकर निघून दर्शन घेऊया
मग बाहेर थोडा फिरू, मग तिथूनच मग निघू आपण थोडंसं फिरू. तर चला निघतो आता दर्शनासाठी. तर भेटूया आपण दर्शन करूनच, कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तर बाहेर आल्यावरच मग आपण भेटू. तर चला आता आम्ही चेकआउट केलेलं आहे. तर आता निघतोय गाडी घेऊन. या हॉटेलमध्ये साई सिद्धार्थ या हॉटेलमध्ये स्टे घेतलेला. तर निघतोय आता. निहाल गेला आहे गाडी आणायला. गाडीची पार्किंग त्याची एवढा वरती आहे, सेफली पार्किंग. आता सामान ठेवतो. तर चला आता फायनली निघालो आहे. दर्शन पण झालं. आता चला निघालो. सकाळ सकाळी जेवढं तिथं शांतता होती, आता बघा किती गर्दी आहे. हाँ, रात को इधर इतनी शांत थी. सुबह से तर चला आता ट्राय करतोय चालवायची. बापरे खूप हेवी आहे. चल बस नाही यार. छोटका माणूस चालवतो गाडी. काय लहान माणूस. चला बघूया रोहन भाऊची ट्रायल राईड, टेस्ट राईड व्हेरी फर्स्ट. चल बैठ. चल बैठ. तुम्हारा रेडी? बैठ जाओ ना भाई, पहुंचा देगा ना. देखते हैं. ओके बॉस. रुक जा. मोरया गजानन महाराज की. हाफ क्लच. हां हां. तो आपला रोहन भाऊ गाडी चालवताना विस्ट्रॉम पहिल्यांदा. कसा काय फील आहे रे? एकदम मस्त. पण एवढंच थांबवताना टेन्शन आहे. थांबवताना मी रनिंगमध्ये एक काय रनवे सारखं रनिंग करतो मी. चला आता परत नेहालने गाडी घेतलेली आहे. माझा पाय नाही पोचत, तर बोलो रिक्स नको जाता जाता, म्हणून मी नेहालकडे गाडी घेतली. आता नेहालने परत घेतली गाडी आणि आता आपण नेहाल बरोबर कवर करेल. तर चला त्याला बघू शकतात. नेहाल रात्री मस्त कवर केली नेहाल गाडी. तर चला चाय पिण्यासाठी थांबलेलो आहे. चाय पितो, झोप येते जरा. कालपासून झोप पूर्ण नाही झाली ना, म्हणून ते जरा चाय पिऊया. आणि मग हा बघा ड्रायव्हर बघा, डोळे बघा, डोळे लाल झाले, लाल. फक्त या माणसा काय माझं पाय नाही पोचत, नाही तर मी घेतली असती. आपली गाडी कंटिन्यू घेतो मी, पण ह्याच्यामध्ये कसं जरा रिक्स वाटते की अचानक थांबायला लागलं तर पाय वगैरे पोचेल का, म्हणून मी
गाडी नाही घेतली जास्त चालव म्हणून भाई या भाईलाच गाडी चालवायला भावाला लागली. सांगितलं की हिलवाला शूज घेऊन देव 4 इंचवाला, तरी पण घेत नाही. हां हिलवाला शूज घ्यायला लागेल तरच मी चालू शकतो ही गाडी, नाही तर अचानक थांबवायचं असेल तर भाई गेलो दोघांची कामात नाही ताड. रोड पप्पी घेणार आमची. रोडची पप्पी घ्यायला लागेल आम्हाला. बहुत मिठा ना. की बघा लालपरीत आले आहे. तर चला चहा पितो आणि मग परत. तर चला आता चाय नाश्ता झालेला आहे ऑलरेडी. आता आपण कंटिन्यू करून डायरेक्ट आपला शहापूर रोडला एक मिश्रा ढाबा आहे तिथे डायरेक्ट जेवणासाठी ठरवूया. तर हा इथून काहीतरी 120 किलोमीटर आहे. तर चला निघूया आणि मिश्रा ढाबाला थांबूया जेवणासाठी. तर तिकडचं जेवण जरा चांगलं असतं, ओल्ड आहे हॉटेल पण जेवण चांगलं असतं. आम्ही खूपदा नाशिकला जर जायचं असेल तर तिथूनच जातो. तर चला निघूया पटकन. तर ड्रायव्हर कुठे गेला? हे ड्रायव्हर चल लवकर, काय टाइमपास करतो? अरे मी स्ट्राईक करतो ड्रायव्हर सांगितलं तर. हां स्ट्राईक करणार मी ड्रायव्हर परत बोलला तर. जर परत ड्रायव्हर बोलला तर मी स्ट्राईक करणार, तू घरी पोहोचणार नाही. हां नाहीतर पळून चल पळून चल जाणार. चल निकल निकल. क्या बोल रहे थे? चैनल का नाम क्या है, मैं दिखा दिया. अच्छा बोला अपना ब्लॉगर, उभरता हुआ ब्लॉगर इधर सामने चल रहे हैं, आपण उधर सहायक है. आपण सहायक. चल भाई चल लेट्स गो. 326 हो गया. अपन कितना किलोमीटर पता तेरे को? कितना? 265 पे निकलेगा अपन. और 323 हो गया. 50-60 किलोमीटर कर लिया अपन ने. तर चला आपण पोचत आलो मिश्रा ढाबा. लॉरीवाले जेवायला पण जेवण यांचं मस्त असतं. आम्ही कधी पण नाशिकला जात असेल तर इथंच आम्ही जेवतो दुपारी, जर दुपारी होत असेल तर. तर चला आपलं जेवण आलेलं आहे. 2 जिरा राईस मागवला, ही दाल तडका आणि छोले मसाला आहे ना, चना मसाला. तर चला घेऊया, साधंच एकदम जेवण. राईस खाऊन झोप येणार आहे वाटतं. आताच झोप येते तर झोपत जायचं. बिहाइंड द सीन है ये. आपको अच्छे व्लॉग दिखाने के पीछे हमारी हार्डकोर इग्नोर द स्लीप. सो स्टार्ट करते हैं. तर चला जेवूया. आप भी ज्वाइन करो प्लीज. जेवता ट्रकवाले येतात जेवायला. हे ट्रकवाल्यांसाठी चांगलं आहे, स्वस्त तर स्वस्त, आणि इथं ट्रक पण लावतात ते लोक. आणि इथून समृद्धी महामार्ग पण जॉईंट आहे अर्ध्यापर्यंतच. फ्रॉम बिटवीन. तर चला आता जेवण झालेलं आहे, तर निघायचं ना आता. यस बसून काय करणार. साहेबांना झोप आलेली आहे मजबूतवाले. तर आता तोंड धुवून पोचावंच लागेल कसं ना कसं करून. तर चला निघूया, आपली रेडी आहे.
मित्रांनो फायनली पोचलो आहे घरी. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत